तशात तर याच्यासाठी खूप साऱ्या भाज्या लागतात, पण आपल्याकडे जेवढ्या आहेत ना त्याच्यामध्ये आपण ऍडजस्ट करू. म्हणजे फक्त शेवग्याच्या शेंगा, भोपळा आणि बटाटा आणि रात्री भिजत ठेवलेल्या 4 प्रकारच्या असे मिक्स डाळी, गरजेनुसार पाणी, हळद, मीठ आणि थोड्या टमाट्याच्या फोडी. कुकरला लावून घेतल्या. तुम्हाला कळलंच असेल आपण काय बनवतो. आपण बनवतो सांबर मेंदू वडा. त्यासाठी मी रात्रीच भिजत ठेवलेली उडदाची डाळ ती चांगली मिक्सरला वाटून घेतली. कढीपत्त्याची बारीक बारीक पानं कापून एका साईडनी फेटून घेतल्या, म्हणजे कसं बॅटर एकदम व्यवस्थित होईल. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या. मग काय जिरे, मोहरी आणि मेन म्हणजे कढीपत्ता टाकून आणि थोडासा आपडधोबडसा कांदा, अद्रक लसूण परतवल्यानंतर सांबर मसाला सोबत आपले नेहमीसारखे मसाले. तसं माझ्या हातचं सांबर तर नेहमीच छान होतं, पण दरवेळेस सारखी ना काय माहित कसं काय मी एकतरी शिट्टी घेतली तरी पण या भाज्या माझ्याकडून जास्त शिजल्या जातात. त्याच्यामुळे ना सांबर थोडंसं माझं घट्ट पण होतं. मग लगे हात खोबऱ्याच्या चटणीला तडका देऊन सांबरला पण तडका देऊन घेतला आणि शेवटी चिंचेगुळाचं पाणी. चटणी झाली, सांबर झालं, वडे तळायला घेऊ. पण जेव्हा आपण वडे तळायला घेतो ना तेव्हाच मीठ घालायचं, अगोदर अजिबात नाही घालायचं. मी तर असंच करते, आधी मस्तपैकी आपलं बॅटर फेटून घेते आणि नंतर जेव्हा मला वडे तळायचे असतात तेव्हाच मी मीठ घालते. आणि वडे तळताना पण इटुकले पिटुकले काढते, पण व्यवस्थित असे, म्हणजे एखाद्या पिशवीत असं आपलं बॅटर भरायचं आणि पटपट पटपट काढून घ्यायचे. पटकन होतं आणि उशीर पण नाही लागत. तसं सांगायचं राहिलं, पण या बॅटर मध्ये मी जवळजवळ 1 पूर्ण वाटी उडदाची डाळ घेतली आणि अर्ध्याच्या अर्धी वाटी मी थोडेसे तांदूळ घेतलेत. आणि शक्य असल्यास जर बॅटर मध्ये तुम्हाला पाणी टाकायची गरज पडली तर जे आपण भिजवलेलं पाणी असतं ना डाळीचं तेच घालायचं, म्हणजे छान असे वडे होतात. आणि म्हटली ना वडे बिडे माझे सगळे एकदम परफेक्ट होतात, म्हणजे एकदम कुरकुरीतपणा येतो वड्यांना. फक्त हे सांबर टेस्टला एकदम छान राहतं. फक्त माझ्याकडून भाज्या दरवेळेस जास्त शिजले जातात, म्हणजे दरवेळेस किती पण ठरलं जाऊन ते बाबा एकच शिट्टी घेऊन दे, पण नाही, एक शिट्टी बंद करता करता दुसरी शिट्टी होऊनच जाते. तुम्ही मात्र एकच शिट्टी घ्या आणि बाय.